नमस्कार. तागदिनादींच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात आपणा सर्वांचं स्वागत. रसिको, ज्या क्षणांची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहिलीत तो क्षण आता दारात उभा आहे. 250व्या भागांची संकल्पना गंधारधारिणी लता मंगेशकर यांच्या गीताभोवती गुंफण्याचा विचार मनात आकार घेताच तयारी सुरू झाली. जवळजवळ 2 महिने त्यांच्या गीतांचा अभ्यास, त्यांच्या विविध चरित्रांचं वाचन, यातून साकार झालेले त्यांचे 10 सुरेल कप्पे. या सोहळ्याला स्वतः लता मंगेशकर उपस्थित राहणार म्हटल्यावर या वातावरणात एक अद्वितीय उत्साह भरून राहिला. मान्यवरांना आमंत्रित करण्यासाठी ध्वनिफितीची आगळी संकल्पना साकारली, ज्यात विचारले होते 2 प्रश्न, उत्तरांसाठी एक जोडपत्र, आणि हे उत्तरांचं जोडपत्र घेऊन लोकांनी सोहळ्यात पाचारण केले. दारात सजलेली रांगोळी लता मंगेशकरांचा चेहरा बनून सगळ्यांचं स्वागत करत होती. आलेले अतिथी उत्तर पेटीत टाकण्यासाठी उत्सुक होते. दिशा दाखवणाऱ्या बाणांची जागा घेतली होती तागदिनादींच्या स्मृतिचित्रांनी. रंगमंच वाट पाहत होता रंगरंगोटीत सजून. असंख्य दिव्यांच्या प्रकाशांचं वलय लता मंगेशकरांच्या स्वागतासाठी आतुरलं होतं. मान्यवरांची उपस्थिती वातावरणात भरून राहिली होती.
आणि अखेर त्या स्वरसम्राज्ञीची पावलं 250व्या भागाच्या सोहळ्यासाठी अवतरली. लक्ष्मी आणि सरस्वतीची ही 2 पावलं रंगमंचावर येईपर्यंत सगळ्या रसिकांचा श्वास रोखला होता. पडदा उघडण्याची वाट पाहणारे असंख्य डोळे एकवटले आणि अखेर पडदा उघडला. लता मंगेशकर, खऱ्या अर्थाने भारत रत्न. सुनील गावस्कर. मास्टर दीनानाथांच्या पश्चात मोठा मुलगा म्हणून घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या लता मंगेशकर पुढे गरज म्हणून या चित्रपट क्षेत्रात आल्या. मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्स कंपनीमध्ये पगारी कलाकार म्हणून त्या कामाला लागल्या. त्यावेळी छोट्या छोट्या भूमिकेतून वावरलेल्या लता मंगेशकर आज ह्याच चित्रपट क्षेत्राचा न वगळता येण्याजोगा इतिहास झाला आहे. लता दीदींनी आजवर असंख्य हिंदी मराठी चित्रपट गीतं गायली, त्याचबरोबर विविध भाषांमधून गाणी गायली. लता दीदींच्या फक्त मराठी गाण्यांचा आपण आस्वाद घ्यायचं ठरवलं ना तरीसुद्धा आपल्याला कित्येक मैफिली आयोजित कराव्या लागतील. मराठी चित्रपट गीतातील हा कप्पा आपण अलगद उलगडून पाहूया.
आज सामान्य माणूस देखील शास्त्रीय संगीताला दाद देऊ लागलाय. याचं श्रेय मी लताला देईन. पंडित भीमसेन जोशी. लहानपणी लता मंगेशकरांना चित्रपट पाहायला फार आवडत आणि तो चित्रपट पाहून आल्यावर ही सगळी भावंड मिळून तो चित्रपट तसाच्या तसा रंगवायचीत आणि हा त्यांचा आवडता छंद होता. हो, पण मास्टर दीनानाथांना मात्र चित्रपट अजिबात आवडत नसत. ते नेहमी सांगायचे चित्रपट पाहायचे असतील तर भालजी पेंढारकरांचे किंवा न्यू थिएटर्सचे पाहायचे, कारण त्यात घाणेरडं म्हणजे अश्लील असं काही नसतं. पण एकदा चोरून लता मंगेशकरांनी ब्रह्मचारी चित्रपट पाहिला आणि मास्टर दीनानाथांना हे कळलं. विचार करा काय झालं असेल. मास्टर दीनानाथांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी लता दिदींना बोलवलं आणि विचारलं, तू ब्रह्मचारी चित्रपट पाहायला गेलीस? अगं ती रतन म्हणजे मीनाक्षी शिरोडकर, तिला लाज वाटत नाही स्विमिंग ड्रेस घालून शूटिंग करायला, पण तुम्ही बघितलं कसा? मास्टर दीनानाथांना चित्रपटांवर राग होता, पण रसिको नशीब बघा, लता मंगेशकरांना ह्याच चित्रपट व्यवसायात यश मिळालं. घातला
अशीच राहू दे. हळूच तुला बघण्याचा छंद आगळा, हळूच तुला बघण्याचा छंद आगळा. लज्जेचा त्या विणका, लज्जेचा त्या विणका अर्थ वेगळा. स्पर्शातून अंगांग धुंद होऊ दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. कळेल पाहते कुणाला, कळेल हा चेहरा कुणाचा. कळेल पाहते कुणाला, कळेल हा चेहरा कुणाचा. पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू. आरशात आहे सूर्या सूर्या मैफिलीत माझ्या. तुझीच मी गीत गात आहे अजूनही. वाटते मला की अजूनही चांद रात आहे सूर्या सूर्या मैफिलीत माझ्या. चिंबा पावसानं रान झालं आबादानी, चिंबा पावसानं रान झालं आबादानी. झाकू कशी पाठीवरली, झाकू कशी पाठीवरली. चांदण गोंधनी बाई, बाई चांदण गोंधनी. झाकू नको कमळण बाई एकांताच्या कोणी. झाकू नको कमळण बाई एकांताच्या कोणी. रूप खणी अंगावरली, रूप खणी अंगावरली. सखे लावण्याची खाणी, लावण्याची खाणी. चिंब पावसान रान झालं आबादानी. राया तुझे हात माझ्या हातात गुंफुनी. उन्हात चांदण आलं लाज पांघरुनी. राया तुझे हात माझ्या हातात गुंफुनी. उन्हात चांदण आलं लाज पांघरुनी. लाज पांघरुनी, लाज पांघरुनी. उन्हात चांदण आलं लाज पांघरुनी. झाकू नको कमळण बाई, झाकू नको कमळण बाई. सखे लावण्याची खाणी, लावण्याची खाणी. चिंब पावसान रान झालं आबादानी.
यापुढे हजारो वर्षात दुसरी लता होणे नाही. उस्ताद अल्लार खां साहेब. रसिको, ज्या गोड गळ्यातून अभंग आले, भक्तिगीतं प्रकटली, त्याच लता मंगेशकरांनी लावणीतला शृंगारही स्वरात गुंफला. नादो महानोरांच्या लेखणीतून साकारलेली राजसा जवळी जरा बसासारखी बैठकीची लावणी, होनाजी बाळा यांची घडी घडी अरे मनमोहनासारखी फडाची लावणी, अशी लावणीची विविध रूपं लता मंगेशकरांनी आपल्या आवाजात सजवली. लावणीच्या शृंगारातलं पावित्र्य या गानकोकिळीने आपल्या सुरातून अबाधित राखलं. घडी घडी अरे मनमोहना हसुनी गुनी जन देखता नको रे बोलू मशी. भरम धरिल जन तुझा नि माझा, भरम धरिल जन तुझा नि माझा. पहापुरती चौकशी सजना नको रे बोलू मशी. छबीदार सुरत साजिरी, छबीदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी बरी आवडली समाजा मना. कुठे दिसेना तुझा पुरुष मज, कुठे दिसेना तुझा पुरुष मज. तुझ समरे देखणा सजना, तुझ समरे देखणा. तुझी प्रीत लागली कुठून रोज नीट उठून बटून जीव. पडतो झाले पिशी, सजना नको रे बोलू मशी. सजनी नको ग बोलू मशी. घडी घडी अरे मनमोहना हसुनी गुनी जना देखता नको रे बोलू मशी. लटपट 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 तुझं चालणं. लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं. चालणं ग मोठ्या नखऱ्याचं. बोलणं ग मंजुळ महिनेचं. बोलणं ग मंजुळ महिनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. लटपट 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 तुझं चालणं. कांती नवनवतीची, कांती नवनवतीची, दिसे चंद्राची प्रभाडवणी. जाई चिरविल कवळी, जाई चिरविल कवळी. दिसणार सुकुमार नरमगाल वटपवळी. दिसणार सुकुमार नरमगाल वटपवळी. जशी जवळीची शेंग कवळी, जशी जवळीची शेंग कवळी. दिसणार सुकुमार नरमगाल वटपवळी. तारुणपण अंगात झोक मदनाच जोरात. चालणं ग मोठ्या नखऱ्याचं. बोलणं ग मंजुळ महिनेचं. बोलणं ग मंजुळ महिनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. लटपट 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 तुझं चालणं. दिर्दितानो तनन दिरिना, दिर्दितानो तनन दिरिना. तन दिरिना, तन दिरिना, तन दिरिना, दिरिना दिरिना, तन दिरिना, दिरिना तन दितां तनन नन दितां तनन. दिर्दितानो तनन दिरिना, दिर्दितानो तनन दिरिना. असाने सुन शालू हिरवा, असाने सुन शालू हिरवा. आली वेळीत खोचून मरवा. जशी कुणीकडे
जाशी कोणीकडे कुणाकडे सखी सांगना काग बघते समागे पुढे अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी अन कृष्णानं भुलवल्या यमुनेवर गवळणी रामा रामा हो दाजी रामा हो दाजी हे दुपारी गवळण नारी आल्या यमुने बरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी घुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी गोपी होणं नाना दंग तोच आला सखा श्रीरंग गोळा करून वस्त्र सारी बसला चढून कळंबावरी अरे काना काना नको तेरे कान्हा कान्हा तेरे थोड़ी अनलुगड़ी तेरे कान्हा कान्हा तेरे थोड़ी अनलुगड़ी बालपणीची छंदाची आवडी
रसिको, लता मंगेशकरांच्या गाण्यांवर आजोळच्या गाण्यांचाही प्रभाव होता आणि हे आपल्याला हे दृश्य बघितल्यावर लक्षात येईलच. शक्कर का गारा खुंदाई देवशी पाई जान, बर्फी का भोटा बंधाई देवशी पाई जान. शक्कर का गारा म्हणजे काय? शक्कर म्हणजे साखर आणि गारा म्हणजे आपण जो भिंतीला लावतो तो. कुठली भाषा ही? आयरणी भाषा आमच्या खानदेशची. पण याच्यामध्ये सगळ्यात गमतीशीर गोष्ट ही आहे की या गाण्यामध्ये बर्फी आणि साखर वगैरे असल्यामुळे मला फार आवडायचं लहानपणी. आणि याच्या पुढची ओळ अशी आहे की सेवन की दहली बंधाई देवशी पाई जान, जिलेबी की खिड़की लगाई देवशी पाई जान. किती जीवाला राखायचं राखलं, किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया जाळ्यात पाखरू टाकलं. रंग पैठणीचा जरी टिक्याचा रंग पैठणीचा जरी टिक्याचा मन झालं बेतास, लाख डोळ्यांनी अंग माझं बाटलं, लाख डोळ्यांनी अंग माझं बाटलं, राया माझ्या देहात काहूर पेटलं, राया माझ्या देहात काहूर पेटलं. किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. लता दीदी जरी दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात असत्या तरी सुद्धा त्या लता मंगेशकर असत्या असं त्या आत्मविश्वासाने म्हणतात. कारण गाण्याची देणगी तर त्यांना साक्षात देवाकडूनच मिळाली आहे. बालगंधर्वांच्या गळ्यात असलेला गंधार मास्टर दीनानाथांकडे नव्हता, पण तो आपल्या लेकीच्या गळ्यात आहे ह्याचा त्यांना अभिमान होता. मास्टर दीनानाथांनी सांगितल्याप्रमाणे तो गंधार त्यांनी जोपासला आणि यशाची कित्येक शिखरं गाठली. फोटोग्राफी, चित्रकला, अभिनय, कथ्थक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वावरलेल्या गंधारधारिणी लता मंगेशकरांनी लावणीलाही संगीत दिलं. पण त्या गाण्याची गरज ओळखून त्यांनी आपली धाकटी बहीण आशा भोसले यांचा आवाजही पार्श्वगायनासाठी वापरला. आणि त्यांच्यात असलेल्या या विविध पैलूंमुळेच शांता शेळके यांनी लिहिलेल्या नावं सांग 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 आणि रेशमाच्या रेघानी या लावण्या उत्तम संगीतकाराचा वारसा सांगतात. अगं सांग 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 सांग, तुझं नाव तुझं गाव, तुझं नाव तुझं गाव, तुझं नाव. नाव सांग सांग सांग, नाव सांग, नाव सांग सांग सांग, नाव सांग, नाव सांग सांग सांग, नाव सांग. चाललीस तुरु तुरु अडीन गमनी धरू, सांग सांग सांग, नाव सांग, नाव सांग सांग सांग, नाव सांग. गोडावानी नग हसू, अर गोडावानी नग हसू, नाव गाव नग पुसू, थांब 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 जरा थांब, जरा थांब थांब थांब, जरा थांब, जरा थांब थांब थांब, जरा थांब.
माझ्या संग तू बोल, शब्दा शब्दाला ग मोत्या पवळ्याचं मोल. आजी हंफट उघडून जपून माझ्या संग तू बोल, शब्दा शब्दाला ग मोत्या पवळ्याचं मोल. तुझ्या माग माग आलो, तुझ्या माग माग आलो, तुझ्या पायी येडा झालो, तुझ्या पायी येडा झालो. नाव गाव सांग 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 सांग. जरा थांब 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 जरा थांब, जरा थांब 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 जरा थांब. गोड बाण 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 गोड बाण, गोड बाण 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 गोड बाण. जरा थांब 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 जरा थांब. गोड बाण 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 गोड बाण. येता जाता धक्का काहू मारता, नक्षीदार पदराला हात काहू लावता. रसिक हो, ध्वनी मुद्रिका जी आम्ही तुमच्याकडे पाठवली होती त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे भाग्यवान विजेते फक्त जाहीर करायचे राहिलेले आहेत. सुलोचनाबाईंना मी विनंती करणार आहे की आज आपण जे 2 प्रश्न विचारले होते, प्रश्न होते ताकदीनादींचा पहिला भाग कोणत्या वारी प्रक्षेपित करण्यात आला होता? प्रश्न दुसरा होता
की गंधारधारिणी लता मंगेशकर यांनी कोणत्या टोपण नावाने संगीत दिग्दर्शन केलं. आता ठरणार आहे भाग्यवान विजेता. पहिलं उत्तर मंगळवार आणि दुसरं उत्तर आहे आनंद घन. पहिल्या भाग्यवान विजेत्या आहेत कुंदा भगत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. बक्षीस काय असेल यामध्ये सुद्धा सर्व गाणी ही लता दीदींच्या आवाजातलीच आहेत. आणखीन एक भाग्यवान. उत्तर आहे तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. भाग्यवान विजेते आहेत ओवी महेंद्र कदम. या ओवी घरी आहे. ओवीच्या नावाने आई इथे आलेली आहे. लताजींच्या संगीताबद्दल मी काय बोलणार, ते तर साक्षात स्वर्ग लोकातूनच अवतरतं. उस्ताद विलायत खास आहे. एकदा भालजी पेंढारकरांनी लता मंगेशकरांना साधी माणसं या चित्रपटासाठी नवीन संगीत दिग्दर्शकाचं नाव सुचवायला सांगितलं. लता दीदी म्हणाल्या की तुम्ही करत असाल तर मीच करते संगीत दिग्दर्शन. त्यावर भालजी म्हणाले की इतक्या छोट्या चित्रपटासाठी तुझं नाव सुचवायचं म्हणजे उगाच लोकांचा दृष्टिकोन बदलायला नको. लता दीदी म्हणाल्या त्यावरती की मी टोपण नावाने संगीत दिग्दर्शन करते. सुरुवातीला चर्चेत जय शंकर हे नाव पुढे आलं. पण लताजींवर समर्थ रामदासांच्या आनंदवन भुवनीचा प्रभाव होता, तेव्हा आनंद घन हे नाव ठरलं. तालीम सुरू झाली. लता दीदींनी दत्ता डावजेकरांना, ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत, दत्ता डावजेकर यांना सांगितलं की तुम्ही तालीम सांभाळा. ध्वनिमुद्रणाच्या वेळी लोकांनी विचारलं की हा आनंद घन कोण. तेव्हा तो कोणी मुंबईचा संगीत दिग्दर्शक आहे ज्याला इथे यायला वेळ नाही, म्हणून मी आणि दत्ता डावजेकर मिळून तालीम सांभाळतोय असं लता दीदींनी सांगितलं. पण जेव्हा गीतं लोकांनी ऐकली तेव्हा हे कुणा नवख्याचं काम नाही याचा अंदाज मात्र प्रेक्षकांना आला. साधी माणसं हा चित्रपट आला. त्या चित्रपटातील गीतांनी लोकांवर मोहिनी घातली. पुढे आनंद घन या संगीतकाराने अनेक चित्रपटांमधून संगीत दिग्दर्शन केलं. पण आनंद घन या नावामागे दडलेली प्रतिमा लता मंगेशकरांच्या नावाने आपोआप आपल्या समोर आली. मनात सुरते दूर गेले पती निळ्या भाई कातर वेळी भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करीत
विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी वैभव भूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजी अनावर वैभव भूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजी अनावर भोळा शंकर परी उमेजा भरला लोचनी अपर
चिमणी गोडे चिमणी गोडे झोप लावे ते चिमण्या साऱ्याला चिमण्या चिमण्या घरट बांधील चिमण्या महिला बाई बाई मन मोराचा असा विचारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा विचारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा विचारा फुलला जीवा शिवाची बैल जोडा लावील पैजे लापली पुढं डौल मोराच्या मानचा डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा डौल मोराच्या मानचा डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा तान सर्जाची हनाम जोडी तान सर्जाची हनाम जोडी पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजा रे पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजा रे डौल मोराच्या मानचा डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा धरती आबाळाची चाका त्याच्या दुनियेची हो गाडी धरती आबाळाची चाका त्याच्या दुनियेची हो गाडी सूर्य चंद्राची हो जोडी सूर्य चंद्राची हो जोडी डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रे डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रे डौल मोराच्या मानचा डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा भारतरत्न या सन्मानाचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला. मोहन वाघ. हिंदी गीतांवर प्रभाव टाकणाऱ्या लता मंगेशकरांनी संगीतकार म्हणून मराठी पाऊलं पडते पुढे असं केव्हाच म्हणून ठेवलंय. शूर सरदाराच्या धारधार सुरांमुळे लोकांना आनंदघनाच्या ताकदीची जाणीव होते. आनंदाचा वर्षाव करणारा हा आनंदघन करुणेच्या कोशात जाऊन अखेरचा दंडवत घालतो तेव्हा संगीतकार म्हणून लता मंगेशकरांनी केलेली जादू आपल्या लक्षात येते.
देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती कटून मराव हेच आम्हाला ठाव शिकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशापायी सारी सरू माया ममता देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती अगा स्वधर्म हा पुला जरी काय कठीण जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखी स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे पाऊल पडते पुढे स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे रसिका हो, आतापर्यंत आपण लता दीदींच्या विविध गाण्यांचा आस्वाद घेतला. आज त्यांची उपस्थिती म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आणि असंख्य रसिक चाहत्यांसाठी दिवाळ सणच आहे. लता दीदींनी म्हणजे फार पूर्वी जरी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केलेली असली तरीसुद्धा चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली ती पहिली मंगळागौर या चित्रपटाने. 1942 साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून लता मंगेशकरांनी गायला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीच्या आजीला म्हणजे शोभना समर्थना आवाज देणाऱ्या लता मंगेशकरांनी आज 2002 मध्ये त्यांच्या नातीला म्हणजे काजोललाही आपला आवाज दिलाय. 3 पिढ्यांचा हा तरुण आवाज आज आपल्या कारकिर्दीची 60 वर्ष पूर्ण करत आहे. रसिको, खरं तर आपल्या सगळ्यांचं आज भाग्यच आहे की त्यांच्या या हीरक महोत्सवी वर्षात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. आणि म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी गायलेलं हे गीत आज त्यांच्याच स्वागतासाठी सज्ज झालेलं आहे.
आज उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो मुंबई दूरदर्शनचे केंद्र संचालक मुकेश शर्मा यांना. परम आदरणीय लता जी, पंडित हृदयनाथ मंगेशकर जी, हिंदी मेरी भाषा है, मैं उसमें बोलता रहा हूँ, लेकिन आज पहली बार मैं मराठी में कोशिश कर रहा हूँ. अगर कुछ त्रुटियाँ हों तो क्षमा प्रार्थी हूँ. नमस्कार. येथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी सह्याद्री वाहिनीवरील ताक दिनादिन ह्या कार्यक्रमातर्फे हार्दिक स्वागत करत आहे. लता मंगेशकरजीने ही जी मराठी संगीताला आपल्या स्वरांची देणगी दिली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी मराठी संगीतातील 5 मान्यवर कलावंतांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. ह्याच्या शब्दातून अथवा स्वरातून लता मंगेशकरांनी आमच्याशी संवाद साधला. आज हे 5 मान्यवर मराठी संगीताचे प्रतिनिधित्व स्वीकारलो लता मंगेशकरांबद्दल कृतज्ञतेचा सूर लावतील. संगीतकार दत्ता डावडेकरजी, संगीतकार श्रीनिवास खडेल, संगीतकार स्नेहल भाटकरजी, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि कवी मंगेश पाडगावकरजी. मी या पुढील सोहळ्यासाठी आमंत्रित करतो ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांना. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खडे. श्री स्नेहल भाटकर. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कविवर्य मंगेश पाडगावकर.
कागदी नदींचा 250वा भाग या निमित्त ज्येष्ठ संगीतकार कवी आपण सर्वच जण उपस्थित आहात. या सर्वांच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत. आजचा जो हा कार्यक्रम आहे तो दीदींच्यासाठी आहे आणि आज प्रत्यक्ष दीदी इथे आहेत हा सगळा आनंद आहे. आशीर्वाद मी काय द्यायचा. लताबाई यांचा जो सूर आहे तो मी त्यांना सरस्वती गळ्यात त्यांच्या आहे असं मानतो आणि त्यांना वंदन करतो. ताकदीने माझ्या शुभेच्छा. दीदी म्हणजे लता मंगेशकर, तिचा मी लहान भाऊ, हेच माझं थोर भाग्य. त्या संगीताबद्दल तिच्या गाण्याबद्दल मी या ठिकाणी अधिक बोलणं उचित नाही. मला इथं आपण बोललात, धन्यवाद. मी प्रथम लता दीदीचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि काय बोलावं मला सुचत नाही. एक गोष्ट मी सांगतो, 1943 साली जेव्हा आम्ही कोल्हापूरला प्रफुल्ल पिक्चर्समध्ये होतो तेव्हा संध्याकाळी आम्ही सगळे म्युझिक हॉलमध्ये बसायचे आणि दिवसभर हिंडायचे. तर असे हिंडताना मी नेहमी लताबाईंना म्हणायचा की लता मला एखादी चीज शिकव वडिलांच्यापैकी. आणि त्यावेळी लताने मला इतक्या 2-3 चीजा शिकवल्या. पण एक चीज अशी होती की लागे लगन पती सती सरण, त्याचा अंतरा आणि वरची ओळ मला येत नव्हती. आणि 3 दिवस माझ्या मागे लागून लताने माझ्याकडून ती ताण तयार करून घेतली. आणि तेव्हा मला वाटलं की मी आता गाणार झालो. नाहीतर नुसतं गाईल त्याचा गळा आणि जो नाही गाता येईल तर दूर पळा, अशी अवस्था होत्या माणसाची. आणि तेव्हापासून मी या गाण्याला एवढा घाबरलो की हृदयनाथजींच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या चाली ऐकून मी अगदी खालीच बसायचं मटकन. आपल्याला आयुष्यात अशा चाली करता येणं शक्य नाही असं वाटायचं. आणि मग शेवटी मी म्युझिक डायरेक्टर व्हायचा नाद सोडून दिला आणि आमच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये पडलो. एवढं सांगून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद. आनंदघनाच्या गाण्यांचा असा स्वर्गीय वर्षाव होत असताना भाषण करणे बरं नव्हे. माझ्याच 2 ओळी आहेत की प्रेम कधी कुणाचं तराजू तोलू नये, जेव्हा कोणी गात असेल तिथे आपण बोलू नये. पण तरी लताबाईंच्या संगीत कलेविषयी जे मला वाटतं, मला आणि तुम्हाला दोघांनाही जे वाटतं ते 2 ओळीतच फक्त कवितेच्या मी व्यक्त करणार आहे. या 2 ओळीमध्ये एक वानितो असा शब्द आहे. वानितो म्हणजे जुना शब्द आहे, प्रशंसा करणं, स्तुती करणं. 2 ओळी अशा आहेत. ऐकता मी गायकांना, वानितो त्यांच्या स्वराला. ऐकता मी गायकांना, वानितो त्यांच्या स्वराला. ऐकता गाणे लताचे, मानितो मी ईश्वराला. संगीतकार स्नेहल भाटकर. ताकदी नादीन ही पहिली मालिका आहे मुंबई दूरदर्शनची की जिने 250 भाग आज पूर्ण केलेले आहेत. ज्यांची संकल्पना आहे, लेखन आहे, दिग्दर्शन आहे, निर्मिती आहे, क्षणोक्षणी त्या जिथे असतात, अथक परिश्रम करतात,
त्या नीना राऊत यांना मी विनंती करतो की लता दिदींना घेऊन तुम्ही रंगमंचावरती या. पाच मान्यवरांच्या हस्ते आज लता दिदींचा सत्कार आपण करणार आहोत. मराठी संगीताच्या जीवावरती ही ताकदीनादीन मालिकेने 250 भाग पूर्ण केले. कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. पाचही संगीतकारांना मी विनंती करतो कविवर्य त्यांच्या हस्ते दिदींचं स्वागत करूया. रसिक हो, माननीय लता मंगेशकरजींचा आवाज म्हणजे मला वाटतं ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि आपलं भाग्य आहे की आजच्या या 250वा भाग जो आपला आहे त्यासाठी त्यांनी आपल्याकडे इथे आलेले आहेत आणि आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना 2 शब्द बोलायला विनंती करते. नमस्कार करते सर्वांना. आज इथं आमची सर्व मराठी मंडळी आहेत. त्यातून दत्ता डावजेकर, मी पहिल्यांदा जेव्हा काम सुरू केलं 42 साली तेव्हा पहिलं पिक्चर होतं, त्याचं म्युझिक दादा चांदेकरांनी दिलं होतं आणि तिथून मी कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला आल्यानंतर दत्ता डावजेकर आणि आमचे काही म्युझिशियन्स होते. त्यावेळी अशी पद्धत होती की काय 7-8 म्युझिशियन्स असतील ते नोकरच असायचे आणि आम्ही सकाळी आम्हाला एक बग्गी घ्यायला यायची स्टुडिओची. त्यातनं आम्ही सगळे स्टुडिओत जात असू आणि दिवसभर माझं आणि दत्ता डावजेकर, बेबी आचरेकर आमचं हे काम असे की आमचा स्टुडिओ जो होता तो मला वाटतं काहीतरी 36 एकरचा होता. त्या स्टुडिओमध्ये चिंचांची झाडं होती,
बोरं होती आणि ती आम्ही गोळा करून आणायची आणि आम्ही खात बसायचे. अर्थात परिस्थिती काही फार चांगली नव्हती, त्यामुळे जेवण कधी घरनं आणत होतो किंवा आमचं जे कॅन्टीन होतं त्या कॅन्टीनमधनं आम्ही खिमा पाव आणून खायचे. मी आणि रावजेकर आम्ही दिवसभर डान्स करत होतो, इकडं तिकडं जात होतो आणि जी काही गाणी बनायची म्हणजे मीनाक्षीबाईंसाठी किंवा हिरोसाठी ती सगळी गाणी मला बसवायचे आणि मी त्याची सगळ्या रिहर्सल्स करून ठेवायचे आणि मग आम्ही विनायकरावांना ऐकवायचे. आमचे म्युझिशियन्स पण फार चांगले होते. एरिक म्हणून होते जे पियानो वाजवायचे आणि अतिशय छान गायचे. ते विनायकरावांना प्लेबॅक पण द्यायचे. दोघं बंधू होते, साठे बंधू, नाना आणि बाळ. एक ते कोण होते आपले बाबालाल तबलावाला, तबला वाजवायचे. ज्यांच्या म्हणजे त्यांच्या मुलाची मुलगी सुरेश वाडकरांकडे शिकते, तिला मी परवाच भेटले. असे अनेक लोक होते, पण आमची गट्टी जास्त जमायची ती मी, बेबी आणि डीडी. पुष्कळ लोक म्हणायचे की हे लोक नुसतेच गप्पा मारत हिंडतात, कामं करत नाही. पण आमच्या त्या गप्पांमध्येच चाली व्हायच्या. आणि डीडी खरोखर छान म्युझिक करायचे, अजूनही ते करू शकतील जर त्यांनी ठरवलं तर. आणि पहिल्यांदा जो मी नॉन फिल्म रेकॉर्ड केलं होतं ते डीडींचं होतं आणि ते त्यावेळेला खूप चाललं होतं. मला वाटतं डीडींच्या लक्षात आहे की नाही माहीत नाही, पण तुझं स्वप्नी पाहिले रे गोपाळा हे गाणं होतं. आणि बस त्यानंतर आम्ही अर्थात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो. मराठी मला खूप असं गायला नाही मिळालं म्हणजे पिक्चर्समध्ये, पण तरीसुद्धा काही वेळेला भाटकरांकडे आणि नॉन फिल्म रेकॉर्डिंगमध्ये खळेसाहेब त्यांनी माझं तुकाराम केलं. मंगेश पाडगावकरांची गाणी केली मी. मला हा एक नाद होता की वेगवेगळ्या कवींची पुस्तकं वाचायची आणि त्यातली गाणी काढून द्यायची. वसंत प्रभूंकडे मी हट्ट करून ते गाणं केलं होतं, जनपळभर म्हणतील हाय हाय. तर अशा तऱ्हेने माझी एक आवड होती ती आणि वसंत प्रभूंनी माझी खूप गाणी केली. ते आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता माझी खात्री आहे. डीडींनी पण माझी गाणी केली. पण हळूहळू आम्ही लोक सगळे लांब लांब होत गेलो. आज इथं सर्व एकत्र आले हे पाहून मला अतिशय आनंद होतो. फडके साहेबांकडे मला त्यांना बाबूजी म्हणायला आवडत नाही, कारण जरा बंगाली असल्यासारखं वाटतं, म्हणून मी त्यांना नेहमी फडके साहेब म्हणून हाक मारते. त्यांच्याकडेही मी काही गाणी गायली, पण नॉन फिल्म नाही गायली, फिल्ममधली गाणी गायली. हे खूप मोठे म्युझिक डायरेक्टर्स आहेत. हे लोक नसते तर मी नसते. त्या लोकांनी इतकी वेगवेगळी गाणी माझ्यासाठी केली, म्हणजे कदाचित त्यांना असं वाटत असेल की हे इतकं अवघड गाणं केलं तर लता सहज गाईल, असंही त्याला कारण असेल. पण ह्या लोकांनी जी जी गाणी केली ती मी गायचा प्रयत्न केला. कितपत चांगली गायले ते मला माहीत नाही, ते आपल्याला माहिती आहे. तसंच हृदयनाथनी जी माझ्यासाठी गाणी केली ती आजवर कोणीही तशी गाणी केली नाहीत. आणि मला वाटत नाही त्याला काव्याचं पण ज्ञान आहे. तो हिंदी काव्य वाचतो तसं मराठी त्याला काव्य आवडतं. आपल्या संतांच्या ज्या काही आहे संतवाणी त्याच्याबद्दलही त्याला अतिशय प्रेम आहे आणि तो मनापासून वाचतो आणि त्याच्यावरती खूप त्याचा अभ्यास आहे. त्यामुळे ती गाणी तो खूप चांगली करतो.
मला हे इतके चांगले म्युझिक डायरेक्टर मिळाले, हिंदीमध्ये पण आणि मराठीत पण. म्हणूनच लता मंगेशकर आज तुमच्यासमोर उभी आहे. मी आभारी आहे सर्वांची. आणि ताकदीन परिवार जो आहे त्यांना मी शुभेच्छा देते. त्यांनी मला इथं आज बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. सह्याद्री रेडिओची आपली टेलिव्हिजनची पण मी आभारी आहे. आता तुम्ही मला 500वा ज्यावेळेला होईल तुमचा प्रोग्राम तेव्हा नक्की त्या दिवशी बोलवायला विसरू नका. नमस्कार. ज्ञानियाची नावी ओवी अभंग